अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. पेन्शन ग्रॅज्युएटी मोबाईल देण्याचा निर्णय. मानधन वाढ आशा सेविकांच्या निर्णयानंतर. नमस्कार मित्रांनो, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. चला तर बघू नवीन काय विशेष. 3 डिसेंबरपासून अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस महिलांचे काम बंद आंदोलन सुरू होते. त्यामुळे 3 ते 6 वर्षापर्यंतच्याच चिमुकल्यांचे नव्हे तर 6 महिने ते 3 वर्षाची बालके व स्तनदा माता, गर्भवती महिलांसह कुपोषित बालकांचे हाल होत असल्याची वस्तुस्थिती सकाळने वृत्तमालिकेद्वारे मांडली होती. त्याची दखल घेत गुरुवारी तारीख 25 महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव व आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी पेन्शन व नवीन मोबाईल मिळतील अशी ग्वाही दिली आणि 51 दिवसापासून सुरू असलेला संप मिटवला. कृती समितीच्या बैठकीत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले आहे. तो प्रस्ताव काही दिवसात मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी ग्वाही दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्याचे मान्य केले असून सर्वच कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल तात्काळ दिले जाणार आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्णवेळ सेविका म्हणून आदेश दिले जाणार असून संप काळातील कामावरून कमी केलेल्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे. कोरोना काळातील व दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमधून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संप काळातील मानधन द्यावे अशी मागणी कृती समितीने केली. त्याचाही सकारात्मक विचार करण्याचे शासनाने मान्य केले आहे. शासनाकडून या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आता नियमितपणे कामावर रुजू होणार आहेत. पहिल्यांदा प्रलंबित असलेल्या आहाराचे वाटप प्राधान्याने केले जाणार आहे. अशा सेविकांच्या प्रस्तावानंतर अंगणवाड्यांना मानधन वाढ. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या 5 डिसेंबर 2023 रोजीच्या बैठकीत आश्वासनाप्रमाणे अशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्याचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचाही विषय मंत्रिमंडळात मांडला जाईल अशी ग्वाही यावेळी कृती समितीला देण्यात आली. त्याचा पाठपुरावा आता संघटना करेल असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.